बैलवंत तालुक्यातील बैरनट्टी गाव आहे मित्रांनो. ग्रामीण भागातील लोकांना तुम्हाला अंदाज आला असणार. आणि ही जी सळी घातली याच्यात त्यात अडोंबा म्हणून घातला जातोय. आम्ही पण एक काळ म्हणजे लहानपणी आम्ही ग्रामीण भागात घातला, येल्लूर माझं गाव असल्यामुळं. आणि तुम्ही बघू शकता भलं मोठं घर आहे आणि दोन्ही बाजून तुम्ही बघू शकता इथं पण. आणि जनावरांचा गोठावर आहे आणि इसम आहेत, त्यांना मराठी येत नाही. आणि बैरनट्टी गाव याच्या अगोदर इथे साप पकडले. तुम्ही बाहेरचं पण दृश्य बघू शकता. काठी बोलून हलवण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता. आणि असा सगळा नजारा आहे. खरं तर त्याच्या पुढं थोडंसं अंतर आहे, मी मिनी पाचगणी म्हणतो, म्हणजे असं सुंदर ठिकाण लक्षात घ्या. आणि योगायोग म्हणावं लागेल, त्यात साप जाऊन बसला. नाही तर एवढ्या लांब साप तो राहिला असता, कारण हा वेगवान पळणारा साप आहे. पण जागा मिळेल तिकडं साप जातात. आणि ते काही याच्या अगोदर यांचं धामण पकडले, 2 साप पकडलेत, त्यांच्या समाधानाचे पडा लागत आहे. पण धामणचा शेतकऱ्यांना खूप फायदा आहे. हा नुकसान करणारा साप नाही. हाताने मी सरळ पकडला. मी जास्त काय सांगण्याची गरज नाही. धामण तुम्ही नेहमी बघत असता, पण तुम्ही भिता जरी असाल तर तुम्ही आमची इच्छा आहे की तुम्ही ह्याच्यावरती विचार करावा. हाताने पकडून तो सावध नसेल, आम्ही त्यांना काच उगच भिवून आपलं आयुष्य घालवतोय. आणि हे बघा असं गुंटाळे घालतोय. मग आम्ही त्याला तिखट मीठ मसाला लावून लोक शिफ्टीने मारतोय, शिफ्टीत काटाय म्हणतात. असं सोडून दिलं तर तो इथनं हे बघा असं निघून जाईल. तर ते विळके घालतोय, विष सोडतोय, रक्त गोठवतोय म्हटलं जातंय. हा जनावर दूध पितोय म्हटलं जातंय. जी बारीक असते लक्षात घ्या. यांचं जनावर रथात आयुष्य काढलं असणार त्यानं. स्वतःहून ते काय करत नाहीत. आणि तो म्हणजे प्राणी आहे इतर प्राण्यासारखा. मी पकडल्यानंतर त्याचं लिमिट क्रॉस केलेलं आहे, तरीही तो चावत नाही. म्हणजे मला अजून जीविताला धोका नाही असं ह्या मूर्ख प्राण्याला वाटत असेल तर आम्ही स्वतः जगातले सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून घेतो आणि उगीच सापांना मारतो, त्याची माहिती करून घेत नाही. हे फार चुकीचं लक्षात आहे. आज शेतकऱ्यांचे आम्ही 3-4 साप पकडले आणि बहुतेक लोकांना त्या तिन्ही शेतकऱ्यांना साप कोणताही माहीत नव्हता, लक्षात घ्या. म्हणून सापाची माहिती असणं पण गरजेचं आहे. आणि तुम्ही खरी माहिती करून घेण्यासाठी कट्ट्यावरच्या गप्पा, त्या अमरीश चित्रपट किंवा आपण अफवावरती विश्वास न ठेवता साप खरा काय आहे, जे पकडतात माहिती आहे ते आपण जाणून घ्या. वैज्ञानिक दृष्टिकोन सापाकडे बघण्याची गरज आहे. आणि खरे साप मात्र असं आहे, तुमच्या हातातून माझ्या हातात दाखवतोय, त्यांच्यापासून काही धोका नाही. आणि हा साप म्हणजे उंदीर मोठ्या प्रमाणात खातोय. रॅट स्नेक म्हणतात. पगार घेत नाही, 2 कामं करतोय. उंदीर सगळे संपवेल इथले, आणि हा संपवेल तर दुसरा साप येण्याची शक्यता कमी होते. म्हणून हा शेतकऱ्याचा खऱ्या अर्थानं मित्र साधारण 4.5-5 वर्ष वयाचा हा धामण जातीचा साप आहे मित्रांनो. धन्यवाद.